नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. नगर परिषद भरतीबद्दल एक पत्रक आलेलं आहे. सगळ्यात मोठा अपडेट सांगता येईल आणि या पत्रकाच्या आधारे TCS मार्फत ही भरती होईल अशा पद्धतीचं चर्चा किंवा भाष्य या पत्रकामध्ये करण्यात आलेलं आहे. इवन दो नगर परिषदेच्या भरतीसाठी 6 ऑक्टोबरपर्यंतची वेटिंग लिस्ट जरी असली तरीही आतापासून ही चर्चा सुरू झालेली आहे. म्हणजे ही भरती सिरियसली प्रशासन जे आहे तर ती लवकरात लवकर घेण्याच्या मागे आहे असा एक अर्थ काढता येऊ शकतो. आता तत्पूर्वी आता आपण पाहूया आपली MPSCची तलाठी भरती जी बॅच आहे तर ती सुरू झालेली आहे. कालपासून सुरू झालेली आहे. डेमो लेक्चर्स वगैरे तुम्हाला पाहिजे असेल करू शकता. आणि पर्सनल मेंटरशिपसाठी 2 प्रशासकीय अधिकारी आपले जे आहेत तर ते विकास संभाजी सर ते आहे, मी आहे. गणितासाठी आणि रिजनिंगसाठी 2 छानपैकी इंजिनिअरिंग झालेले पोरं आहेत आणि ज्यांचं PSIचं 2-3 मार्कांनी पद हुकलेलं आहे ते आर्यन सर देखील यामध्ये आहे. तुम्ही बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे ना. आता पहा यामध्ये 20 तारखेचं हे पत्रक आहे. कधीचं 20 तारखेचं हे पत्रक आहे. ठीक आहे. 20 तारखेच्या या पत्रकामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे. नगरपालिका प्रशासन शाखा जिल्हाधिकारी व दंडाधिकारी रायगड यांचं हे पत्रक आहे. ठीक आहे. यांनी कोणाला लिहिलेलं आहे हे बा गोविंद वाकडे तहसीलदार पुनर्वसन जिल्हाधिकारी रायगड. ठीक आहे. महिला बालकल्याण विभाग मुख्याधिकारी नगर परिषदेच्या सहाय्यक आयुक्त जिल्हा प्रकल्प अधिकारी यांना सगळ्यांना हे पत्र लिहिलेलं आहे. पत्रकामध्ये काय लिहिलेलं आहे. रायगड जिल्ह्यातील नगर परिषद नगरपंचायत आस्थापनेवरील गट क व गट ड पदे सरळ सेवेने भरण्याबाबत जिल्हा निवड समितीची बैठक दिनांक डॅशला अपडेट करण्याबद्दल. आता प्रथमदर्शनी मला वाटलं की अरे काही फेक वगैरे का, पण ज्यांनी ते एडिट केलेल्यानंतर त्यावरती काही आडव्या उभ्या रिश लागलेल्या आहेत म्हणून थोडंसं धूसर कॉपी आलेली आहे. बाकी ही ओरिजिनलच आहे. कारण यावरती आहे आणि खाली पल्लवी भागवत यांची सही देखील आहे. ठीक आहे. तर हे पत्र जे आहे तर ते ओरिजिनल आहे. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे नगर परिषद नगरपंचायतमधील गट क गट ड ची पदाची भरती प्रक्रिया राबवण्यात आदेश क्रमांक जिल्हा निवड समितीनं 2000 अन्वये निवड समिती गठीत करण्यात आलेली आहे. अगोदरच्या एका पत्रामध्ये आपण पाहिलं की त्यावेळेस काय केलं होतं की बाबा नगर परिषदेमार्फत जी भरती घ्यायची आहे गट क आणि गट ड ची नगर परिषदेची तर त्याच्यासाठी समिती गठीत करा. समिती गठीत केलेली आहे. ठीक आहे. जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी मीटिंग झाली. ठीक आहे. आणि समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. व्यक्तिशः उपस्थित राहावे. ठीक आहे. या बैठकीला व्यवस्थित उपस्थित राहावं असं सांगितण्यात आलं होतं. आता इथं महत्त्वाच्या गोष्टी आहे. जिल्ह्यातील नगर परिषदा नगरपंचायतीमधील स्थायी रिक्त पदांचा तपशील जिल्हा निवड समिती अवलोकनार्थ ठेवून रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरता जिल्हा निवड समितीची मान्यता घेणे. जिल्हा निवड समिती स्थापन केली. आता जिल्हा निवड समितीची मान्यता पण घ्यायची. ठीक आहे. सरळ सेवा पद भरती करता अभ्यासक्रम परीक्षेचे स्वरूप निश्चित करणे जिल्हा निवड समितीची मान्यता घेणे. आता या सरळ सेवेच्या पद भरतीसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे, परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे आणि बाकीचे इतर जे प्रशासकीय बाबी आहे याच्यासाठी जिल्हा निवड समितीची मान्यता घेणार आहे. सरळ सेवा पद भरती करता परीक्षा शुल्क निश्चित करणे. ही परीक्षा घ्यायची तर याच्यासाठी फीस किती असणार आहे. कामी जिल्हा निवड समिती मान्यता घेणे. फीससाठी देखील जिल्हा निवड समितीची मान्यता घ्यावी लागणार आहे. सरळ सेवा पद भरती करता. ठीक आहे. सरळ सेवा पद भरती करता महत्त्वाचा मुद्दा आहे. TCS कंपनी सोबत करारनामा करण्यासाठी जिल्हा निवड समितीची मान्यता घेणे. म्हणजे ऑलमोस्ट आता जवळपास हे ठरलेलं आहे की TCS कंपनीच जी आहे तर ती काय करणार आहे की नगर परिषद भरती घेऊ शकते किंवा त्यांच्या हालचाली चालू आहे. माननीय अध्यक्ष महोदय जिल्हा निवड समिती यांच्या मान्यतेने आपल्या आयत्या वेळेचे नियोजन करावे. ठीक आहे. खाली पल्लवी भागवत यांनी हे दिलेलं आहे. सही वगैरे त्यांची आहे आणि अशा पद्धतीचं हे नगर परिषदेचं हे पत्रक आहे. आगामी काही काळामध्ये आपल्याला लवकरच मोठं अपडेट जे आहे तर ते दिसू शकतं. इवन दो याची जी वेटिंग लिस्ट आहे तर ती 6 ऑक्टोबरपर्यंत आहे. तोपर्यंत ठोसपणे जाहिरात येईलच हे सांगता नाही येणार, पण काही ना काही जाहिरात जी आहे तर ती पुढच्या टप्प्यामध्ये जाऊ शकते. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.